नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ला 6व्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार होती. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं गेलं आणि त्यावेळेस मात्र कोर्टात जो काही युक्तिवाद झाला त्यानंतर आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अर्थातच 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आहे. मात्र कोर्टाच्या युक्तिवादात आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच आपण समजून घेणार आहोत. आत्तापर्यंत काय-काय घडलंय हे जर आपण समजून घ्यायला गेलो तर मुळातच आज कोर्टाच्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांकडून काही गोष्टींवरती बराचसा युक्तिवाद झालेला आहे. अनेकदा या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी आतापर्यंत मिळाली आहे. म्हणजे 6 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत पोलीस कोठडी मिळाली. पहिल्या गुन्ह्यामध्ये 3 वेळा पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यामुळेच 3 वेळा जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळाली, त्याच्यानंतर 6 गुन्ह्यांमध्ये कंटिन्युअसली पोलीस कोठडी मिळत गेली. त्यामुळे आज तरी न्यायालयीन कोठडी मिळायला हवी. त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये कायमस्वरूपीसाठी रवानगी करण्यात यावी. अशी मागणी ही अर्थातच आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत आपल्याला माहिती आहे, की पोलिसांनी या सगळ्यामध्ये एक पॅटर्न जो आहे, तो कंटिन्युअसली ठेवलेला आहे, की एका गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवायचं, त्याचा ताबा घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करायचं. असं एकंदरीत आतापर्यंत राहिलेलं आहे. अशाच पद्धतीनं यावेळेस सुद्धा होणार होतं. आता सुद्धा आजच्या गुन्ह्यामध्ये जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, त्यानंतर उद्या पुन्हा एकदा त्याला पोलीस कोठडीमध्ये घेऊन पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार होतं. मात्र आपण जर बघितलं तर आज स्वतः सरकारी वकिलांनी असं म्हटलेलं आहे, की जर अशोक खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं, तर तिथे त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. काहीतरी अनुचित सुद्धा तिथे घडू शकतं. त्यामुळेच त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये न ठेवता म्हणजे आज जी काही त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार आहे, आज त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये न पाठवता आजच लगेचच त्याला एस-आय-टीकडे त्याचा ताबा देण्यात यावा. एस-आय-टीकडून त्याला आजच अटक दाखवण्यात यावी. आज ताबा घेण्यासाठी कोर्टानं परवानगी द्यावी. त्यामुळे तो पुन्हा एकदा एस-आय-टीच्याच ताब्यात राहील. तपास यंत्रणांना त्याची चौकशी करण्यासाठीचा एक जी लिंक लागलेली आहे, ही लिंक कुठेही तुटणार नाही आणि त्याच्या जीविताला धोका निर्माण होण्यासारख्याही कुठल्या गोष्टी उद्भवणार नाहीत. त्यामुळे अशोक खरातला पुन्हा एकदा आजच्या आज लगेचच पोलीस कोठडीत द्यावं, त्याचा ताबा द्यावा अशा पद्धतीचा एक रीतसर अर्जच आज न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांनी आणि सरकारी पक्षाने केलेला पाहायला मिळतोय. अर्थात या सगळ्यावरती आतापर्यंत कोर्टानं कुठलाही निकाल दिलेला नाहीये किंवा कोर्टानं आतापर्यंत मंजुरी दिलेली नाहीये किंवा नामंजुरी सुद्धा दिलेली नाहीये. कदाचित हा अर्ज मंजूरही होऊ शकतो. पण सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि विचार करण्याची गोष्ट ही आहे, की अशोक खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे, असं म्हणण्याची वेळ सरकारी वकिलांवर का आली असेल? अशोक खरातला नेमकं कुणामुळे त्याच्या जीवाला धोका आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या प्रश्नावरती आता विचार-मंथन होणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे याचा अर्थ काय, की तो एखाद्या कारागृहामध्ये आहे. न्यायालयीन कोठडी म्हणजे काय तर जेल एंट्री होत असते. जेलमध्ये ठेवलं जातं. त्या जेलमध्ये तपास अधिकारी नसतात. जे आत्तापर्यंत चौकशी करतायत त्यांच्यापैकी कोणी नसतं. जेलचं प्रशासन त्या ठिकाणी असतं. मात्र आता स्वतः तपास अधिकाऱ्यांनाच असं वाटतंय किंवा सरकारी वकिलांनाच असं वाटतंय, की याला जर आपण कारागृहामध्ये ठेवलं, जेलमध्ये पाठवलं, तर कदाचित तिथे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याला तिथे न पाठवता आमच्याच कोठडीमध्ये त्याला ठेवा, अशा पद्धतीची ही मागणी आहे. याचा अर्थ काय, की जेव्हा एखादी गोष्ट कोर्टाच्या समोर ऑन रेकॉर्ड येते, ती गोष्ट अशीच सहजासहजी आलेली नसते. त्या गोष्टींच्या मागे अनेक गोष्टी दडलेल्या असतात. सरकारी वकील एखादी गोष्ट जेव्हा बोलतात, तेव्हा ते असंच बोलत नाहीत. त्यांच्याकडे काही ना काही या अनुषंगाचे रेफरन्सेस असतात, पुरावे असतात, काहीतरी खबर मिळालेली असते. अनेक महत्त्वाच्या गुप्त माहिती त्यांच्याकडे असतात आणि त्यामुळेच त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे, ते आज केलेलं असू शकतं. पण ते आज असं का म्हटलेले आहेत किंवा कुणामुळे त्याच्या जीवाला धोका आहे, याविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. अर्थात अगदी काही वेळापूर्वीच हा सगळा युक्तिवाद झालाय. कदाचित पुढच्या 1-2 दिवसांमध्ये त्यावरती सुद्धा अनेक गोष्टी महत्त्वाच्या बाहेर येऊ शकतात, की नेमकं अशोक खराच्या जीवाला कुणामुळे धोका आहे. पण आता आपण बघतोय, की सध्या तरी त्याला न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची सुनावली आहे. आजच्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये फार जास्त काही घडलेलं नाहीये. कारण सगळ्यांना माहीत होतं, की आज न्यायालयीन कोठडी मिळेल. त्यामुळे आजच्या सुनावणीत फार जास्त काही घडलं नाही. उद्याची सुनावणी जी होणार आहे, ती उद्याची सुनावणी महत्त्वाची असणार आहे. कारण उद्या त्याला पुन्हा एकदा पोलिसांसमोर पोलीस ताब्यात घेतील आणि त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल. तेव्हा मात्र 7व्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला पोलीस कोठडी मिळावी. यासाठी म्हणून युक्तिवाद काय केला जातोय दोन्हीकडून हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता मुळात
हे झालं आजच्या नेमक्या सुनावणीमध्ये काय-काय घडलं. या व्यतिरिक्त सुद्धा काल आणि आजमध्ये अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात. त्याविषयी सुद्धा थोडंसं बोलणार आहोत. अशोक खरात आत्तापर्यंत आपण पाहिलंय, की अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही. असं अनेकदा तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, चौकशी करणाऱ्यांनी सांगितलेलं आहे, की तो तपासामध्ये एकतर उडवाउडवीची उत्तरं देतो, नाहीतर तो उत्तरच देत नाही. प्रश्न टाळण्याचा तो प्रयत्न करतो. मात्र आता अशोक खरातनं एक नवीनच ड्रामा कोठडीमध्ये सुरू केलेला आहे, पोलीस कोठडीमध्ये असताना. की तो आता काय करतोय, त्याला जर प्रश्न विचारले गेले, तर तो आत्तापर्यंत उडवा-उडवीची उत्तर द्यायचा, चुकीची उत्तर द्यायचा. आता त्यानं उत्तरच देणं बंद केलंय. आता तो सरळ असं म्हणतोय, की मला काही आठवतच नाहीये. तो स्पष्टपणे आपल्याला काहीही तेव्हाचं आठवत नाही, अशा पद्धतीची उत्तरं द्यायला लागलाय. त्यामुळे तो या सगळ्यामधून हात झटकण्याचं काम करतोय, असं आपण म्हणू शकतो किंवा आता हा नवीन काहीतरी ड्रामा त्यानं सुरू केलेला आहे, की ज्या सगळ्यामध्ये तो आपल्याला आठवत नाहीये, आपण मागचं सगळंच विसरून गेलोय वगैरे अशा पद्धतीचे दावे करतोय. त्यामुळे अशोक खरातचा हा नवीन ड्रामा जो आहे, त्यामुळे चौकशी करण्यामध्ये आणखी जास्त अडथळे येतायत. त्यासाठीच अशोक खरातची पोलीस कोठडी ही कंटिन्युअसली एस-आय-टीकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. कदाचित आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर त्याला 17 मार्चला अटक केलेली होती. आजची जर आपण तारीख पाहिली तर जवळपास सव्वा महिना झालेला आहे, की तो पोलीस कोठडीमध्ये आहे आणि अशा पद्धतीनं जेव्हा तो इतक्या मोठ्या दिवसांसाठी म्हणजे 1 महिना जवळपास 10-11 दिवस झालेले आहेत. अवघे काही दिवस बाकी आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांना 60 दिवसांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल करायचंय. त्यामुळे चार्जशीट जोपर्यंत दाखल होत नाही, तोपर्यंत कंटिन्युअसली त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवायचं. असं कुठेतरी एक पॅटर्न जो आहे किंवा तसा विचार, तशी भूमिका ही पोलिसांची असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच प्रत्येक गुन्ह्यामध्ये सेपरेट पोलीस कोठडी मागितली जाते. प्रत्येक वेळेस सरकारी पक्षाकडून असं सांगितलं जातंय, की जरी पॅटर्न सेम असला, गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी सेम असली, तरी सुद्धा प्रत्येक पीडिता वेगळी आहे. प्रत्येक पीडितेबरोबर वेगवेगळी तिला दिशाभूल केलेली आहे. वेगवेगळं तिच्याबरोबर तो वागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. असं म्हणून आत्तापर्यंत वेळोवेळी त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. आता आज जो काही अर्ज केलेला आहे, या अर्जावरती न्यायालय काय म्हणतंय हे तर पाहणं महत्त्वाचं असणारच आहे. मात्र दुसरीकडे अशोक खरात विरोधात काल एक मोठा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता. हा गुन्हा त्याच्याच सीएनं दाखल केलेला आहे. त्याच्या विरोधातली तक्रार दाखल केली आहे. जो सीए ललित पोफळे हा अशोक खरातच्या सगळ्या गैरव्यवहारांचा मास्टर माइंड असल्याचं म्हटलं जात होतं, असे आरोप होत होते. त्याची आत्तापर्यंत एस-आय-टीनं चौकशीही केली, मात्र त्याला कधीही ताब्यात घेतलं गेलेलं नाहीये. त्यामुळे सातत्यानं हे विचारलं जात होतं, की जर हा ललित पोफळे या सगळ्याचा मास्टर माइंड असेल, सीए असेल, तर त्याला ताब्यात का घेतलं जात नाही? असा वेळोवेळी प्रश्न विचारला गेला. मात्र त्याचंच उत्तर आता कुठेतरी मिळताना पाहायला मिळतंय. कारण याच ललित पोफळेनं अशोक खरातच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती आता जवळपास 8.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणीचा एक गुन्हा जो आहे, तो सुद्धा दाखल झालाय. आता ललित पोफळेने मुळात जो आतापर्यंत मास्टर माइंड वाटत होता आणि मग त्यानंच त्याच्या विरोधात तक्रार कशी काय दाखल केली, तर ते सुद्धा अगदी थोडक्यात समजून घेऊयात प्रकरण. ललित पोफळे याची आणि अशोक खरातची ओळख ही 2000 जवळपास 17-18च्या दरम्यान झाल्याचं सांगितलं जातंय. ललित पोफळे एकतर खूप मोठे सीए आहेत ते. राज्यातले, देशातले अनेक मोठमोठ्या ब्रँड्सचं ते सगळं अकाउंट डिपार्टमेंट असेल किंवा सीए म्हणून बाकीची सगळीच कामं ते पाहतात. त्यामुळे त्यांचे क्लायंट मुळात खूप उच्चभ्रू क्लायंट त्यांच्याकडे आहेत सगळेच. हे कदाचित अशोक खरातला ठाऊक होतं. त्यांची एका दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ओळख झालेली होती आणि जेव्हा ओळख झाली त्यानंतर एकदा ते अशोक खरातला भेटायला नाशिकला गेले होते. ओकस प्रॉपर्टीजच्याच या कार्यालयामध्ये त्यांची भेट झाली. त्यावेळेस अशोक खरातनं यांना असं सांगितलं, की शक्तिपीठ मार्गाचा जो रस्ता आहे, महामार्ग जो आहे, तो आपल्याला माहिती आहे, की तो कुठून जातोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो, की तुम्ही कुठे जमीन खरेदी करा, जेणेकरून त्या जमिनीचे भाव खूप जास्त वाढतील आणि जेव्हा शक्तिपीठ महामार्ग तिथून जाईल, त्यावेळेस तुम्हाला त्याचे खूप चांगले रिटर्न्स मिळतील. असं त्यानं आमिष दाखवलं. मला हे सगळं माहिती आहे असं दाखवलं. माझ्याकडे दैवी शक्ती आहे आणि माझ्यावरती समुद्रशास्त्र मला माहिती आहे. आता हे काहीतरी एक नवीनच त्यानं काढलंय, की समुद्रशास्त्र मला माहिती आहे, अंकशास्त्र माहिती आहे, कॉस्मॉलॉजी माहिती आहे वगैरे, वगैरे. असं सगळं सांगून त्यानं म्हटलेलं होतं, की मी सांगतो तिथे जमीन घ्या. त्यामुळे याच ललित पोफळेंनी जवळपास 8-8.5 कोटींची जमीन खरेदी केली आपल्या पत्नीच्या नावे. मात्र
नंतर असं घडलं, की शक्तिपीठ महामार्ग तिथून गेलाच नाही. त्यांनी घेतलेली जी जमीन होती किंवा जी इन्व्हेस्टमेंट केली होती, ती पूर्णतः वेस्ट गेली असं म्हणावं लागेल. त्यामुळे ललित पोफळे यांचं सुद्धा नुकसान झालं आणि तेव्हापासूनच ललित पोफळे यांना या अशोक खरातच्या बोलण्यावरती कुठेतरी संशय यायला लागलेला होता. याच ललित पोफळेंना इम्प्रेस करण्यासाठी अशोक खरातनं चक्क त्यांच्या समोर बसल्या-बसल्या हातातून एक काजू कतली काढून दाखवलेली होती. म्हणजे मूठ बंद केली आणि डायरेक्ट काजू कतली आली आणि मग ती प्रसाद म्हणून दिली. अशा पद्धतीनं त्यांनी या अशोक खरातनं ललित पोफळेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहिल्यांदा ललित पोफळे यांना खरंचच असं वाटलं होतं, की अशोक खरात कुणीतरी दैवी शक्ती असलेला माणूस वगैरे आहे की काय? मात्र नंतर त्यांना या सगळ्या गोष्टी क्लिक होत गेल्या, की हे सगळं असं नाहीये. ही हातचालाखी आहे किंवा अशोक खरात हे ठरवून सगळं करतो, प्लॅनिंग करतो. त्यामुळेच मग याच ललित पोफळेंनी अशोक खरातच्या फार्म हाऊसवरती जेव्हा एका कुकची गरज होती, तेव्हा ललित पोफळे यांनी स्वतःच्या मर्जीतला एक मुलगा जो आहे, तो या ठिकाणी कुक म्हणून पाठवला आणि त्याला सांगितलं होतं, की "तू स्पाय कॅमेरे असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अशोक खरातवरती लक्ष ठेव, पुरावे गोळा कर." याच कुकनं जवळपास 4-5 महिने अशोक खरातच्या फार्म हाऊसवर राहून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले, व्हिडिओ रेकॉर्ड केले, अनेक महत्त्वाचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये सुद्धा ठेवले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह नंतर बाहेरही आले. त्यामुळे अशोक खरात प्रकरण बाहेर येण्यामध्ये हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा अँगल ठरलेला आहे. हा जो कूक आहे त्यानं सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात. अशोक खरात जो काही नाग वगैरे दाखवायचा, तो एका पेटीतून तो बाहेर काढायचा. हे सुद्धा या कुकनंच ललित पोफळे यांना सांगितलं होतं. कारण त्यांच्यासमोर पोफळेंसमोर सुद्धा हे नाग वगैरे काढण्याची जादू वगैरे अशोक खरातनं केलेली होती आणि सुरुवातीला ललित पोफळे यांना त्याच्यावरती विश्वासही बसला होता. नंतर मात्र या कुकनं जेव्हा सगळेच त्याची रहस्य जी आहेत ती हळू-हळू उलगडायला सुरुवात केली, ललित पोफळेंना सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस ललित पोफळे आणि आणखी दोघांनी मिळून म्हणजे परब आणि जासूद असे 2 जण आहेत या प्रकरणामध्ये, ज्यांची चौकशी ही एस-आय-टीनं केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणामधल्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत खरातच्या विरोधात. या दोघांना सुद्धा या सगळ्या विषयीची माहिती दिली. हे दोघं सुद्धा अशोक खरातचे भक्त होते. मात्र त्यांना सुद्धा हे पेन ड्राईव्ह दाखवले गेले. त्यांच्यापर्यंत जेव्हा पुरावे आले, त्यानंतर या तिघांनी असं ठरवलं, की अशोक खरातचा भांडाफोड झालाच पाहिजे. त्यासाठी या तिघांनी सुद्धा मुंबईमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये अशोक खरात ज्या हॉटेलमध्ये त्यांना थांबायला सांगायचा, तिथे सुद्धा त्यांच्या भेटी व्हायच्या. मात्र या व्यतिरिक्त त्या तिघांनी काय केलं, की ललित पोफळे यांचं जे मुंबईतलं घर आहे, त्या ठिकाणी यांनी एक बैठक केली. या बैठकीमध्ये त्यांचं असं ठरलं, की अशोक खरातचे हे सगळे कारनामे आपण बाहेर काढूयात. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी वर्क होत गेल्या. या सगळ्यांनाच मग अशोक खरातचा जो ऑफिस बॉय आहे, तो सुद्धा त्यांच्याबरोबर एकत्र आला. कारण या ऑफिस बॉयच्या गर्भवती पत्नीवरती सुद्धा अशोक खरातनं अत्याचार केलेले होते आणि त्यामुळे तो सुद्धा त्या रागामध्ये होता. अशोक खरातच्या विरोधात अनेक जण एकवटलेले होते, अनेकांकडे पुरावे होते आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टींचा भांडाफोड झालाय. आत्तापर्यंत मार्च एंडिंग होतं आणि सीए असल्यामुळे आपल्याला खूप कामं वगैरे होती. त्यामुळे आपण आत्तापर्यंत तक्रार दाखल केली नाही. आपण आत्ता तक्रार दाखल केली आहे, असं ललित पोफळे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ललित पोफळे हे सुद्धा या प्रकरणामधले एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. ते सुद्धा या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आता पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्याचा तपास सुरू आहे. अनेक महत्त्वाचे इनपुट समोर येतायत, अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतायत. त्यातच अशोक खरातच्या जीवाला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचा हा एक नवीन ट्विस्ट आलाय आणि सरकारी वकील बोलतायत याचा अर्थ या गोष्टीला हलक्यात घेऊन चालणार नाही. सरकारी वकील असंच कुठलीही गोष्ट बोलत नसतात. तपास अधिकारी आणि सरकारी वकील खूप जास्त त्यांच्याकडे जेव्हा इत्थंभूत माहिती असते, ऑथेंटिक माहिती असते, तेव्हाच ते बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या असं म्हणण्यामागचं मूळ कारण काय आहे? अशोक खरातच्या जीवाला कुणामुळे धोका आहे, हे सुद्धा शोधलं जाणं तितकंच गरजेचं आहे आणि जो काही आज अर्ज केलेला आहे, की अशोक खरातची पोलीस कोठडी ही आजच लगेचच ताबा हा मिळायला हवा एस-आय-टीला आणि त्याच्यानंतर त्याच्या जीविताला कुठलाही धोका निर्माण होणार नाही आणि लगेचच त्याला न्यायालयासमोर हजरही केलं जाईल. अशासाठीचा जो काही अर्ज करण्यात आलेला आहे, त्या अर्जावरती नेमकं कोर्ट काय निकाल देतंय किंवा त्या अर्जाला मंजुरी देतंय का? आणि आजच्या आज लगेचच अशोक खरातचा ताबा न्यायालयीन कोठडीकडे न जाता पुन्हा एस-आय-टीकडे येतोय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.